हल्लीच्या डिजिटल युगामध्ये टोल नाक्यावर कॅशचा व्यवहार म्हणजे नुसता वेळखाऊपणा झालाय. त्यात टोल नाक्यावर कॅशची देवाणघेवाण करत राहिल्याने रोख पैसे मोजणे, उरलेले पैसे परत देणे यामध्ये वेळ जातो आणि त्यामुळे काही वेळातच वाहनांच्या लांबच लांब रांगा या पाहायला मिळतात. दुसरं म्हणजे इंधनाचा अपव्यय होतो आणि वायू प्रदूषण सुद्धा वाढतं. व्यवहार चुकू शकतो. मात्र आता कॅशचा जमाना गेला असून डिजिटल किंवा फास्टॅगचा काळ आलाय आणि म्हणूनच 1 एप्रिल पासून राष्ट्रीय महामार्गावरील सर्व टोल नाक्यांवर केवळ डिजिटल माध्यमातून शुल्क हे स्वीकारले जाणार असल्याची माहिती NHAI ने दिलेली आहे. चला तर मग हा नियम नेमका काय आहे, कुठे कुठे हा लागू होणार आणि याचा फायदा काय याबद्दल सुद्धा जाणून घेऊया. नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. मागील काही वर्षांमध्ये वाढणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता या वाहतूक कोंडीवरील जे अडथळे आहेत ते सोडवण्याचा राज्य सरकार त्याचबरोबर NHAI कडून प्रयत्न होताना आपण पाहिलेलाच आहे. सुसाट वाहनं धावतील असा समृद्धी महामार्ग आणि याचप्रमाणे अनेक रस्ते प्रकल्प उभारले गेलेत. त्यात आणखी एक बदल झाला होता, तो म्हणजे फास्टॅगचा, ज्यामुळे गाडीला टोल नाक्यावर 3 सेकंदातून निघता येणं हे शक्य झालं आणि वाहतूक ही अधिक सुरळीत झाली. शिवाय सध्या महामार्गांवर फास्टॅगचा वापर 98%हून अधिक वाढलेला सुद्धा पाहायला मिळतोय. बरं, टोल भाडं आणि महामार्गावरील समस्या याबद्दल तर आपण बोलणारच आहोत, पण त्याआधी सरकारचं NHAIचं नेमकं म्हणणं काय आहे त्यावर एक नजर टाकूया. तर फास्टॅगच्या यशामुळे आता संपूर्ण यंत्रणा डिजिटल करण्यावर भर दिला जात असून NHAIच्या नवीन धोरणानुसार 1 एप्रिल 2026 पासून टोल नाक्यांवर आता रोख रक्कम ही स्वीकारली जाणार नाहीये असा निर्णय घेण्यात आलाय. तर ज्या प्रवाशांकडे फास्टॅग मध्ये बॅलन्स नसेल त्यांना UPI द्वारे पेमेंट करण्याचा सुद्धा पर्याय आता दिला जाईल आणि या निर्णयामुळे टोल प्लाझावर लागणाऱ्या लांबच लांब रांगा आणि चिल्लर पैशावरून होणारे हे वाद आता कायमचे संपुष्टात येणार आहेत. याचबरोबर NHAIच्या अंदाजानुसार पूर्णपणे डिजिटल व्यवस्था लागू केल्यामुळे वाहतूक व्यवस्थापन अधिकच प्रभावी होईल. देशभरातील 1150हून अधिक टोल प्लाझावर प्रवाशांना आता कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रवास हा करता येऊ शकतो असं देखील म्हटलं गेलंय. त्यामुळे महामार्गावरील सरासरी वेग वाढण्यास मदत होणार आहे. दरम्यान सध्याच्या नियमानुसार जर एखाद्या वाहनावर वैध फास्टॅग नसेल आणि प्रवाशाने रोख देऊन अर्थात कॅश देऊन जर टोल भरला तर त्याला दुप्पट शुल्क हे द्यावं लागतं. तसंच UPIच्या माध्यमातून पेमेंट केल्यावर 1.25 पट शुल्क हे आकारलं जात आहे. याचबरोबर भविष्यातील वाढती वाहतूक संख्या पाहता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केल्यानुसार 2026च्या अखेरपर्यंत सॅटेलाइट आधारित टोल सिस्टम ही पूर्णपणे कार्यान्वित होईल आणि सर्व वसूल हे सॅटेलाइटद्वारेच केली जाईल असं सुद्धा म्हटलं गेलंय. आणि या नवीन तंत्रज्ञानामुळे वाहन चालकांना टोल नाक्यावर थांबण्याची गरज उरणार नाही. GPS मुळे वाहनांचं लोकेशन ट्रॅक केलं जाईल आणि तुम्ही महामार्गावर जेवढे अंतर कापाल त्यानुसारच स्वयंचलितपणे टोलचे पैसे हे कापले जातील. यामुळे टोल नाक्यावर होणारी इंधनाची आणि वेळेची नासाडी सुद्धा थांबेल. त्याचबरोबर GPS प्रणाली लागू झाल्यानंतर वाहन चालकांना मात्र आपल्या वाहनांमध्ये विशेष GPS यंत्र हे बसवावं लागणार आहे आणि त्या उपकरणाचा अतिरिक्त खर्च हा मात्र चालकांना सोसावा लागणार आहे. याचबरोबर GPS द्वारे पैसे कापण्यासाठी फास्टॅग मध्ये पुरेसा बॅलन्स ठेवणं आणि खाते UPIशी लिंक करणं सुद्धा बंधनकारक असेल. त्याचबरोबर पुढील काही काळामध्ये टोलच्या दरांमध्ये सुद्धा काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता सुद्धा ही काही नाकारता येत नाहीये आणि या हायटेक प्रणालीमुळे गोपनीयतेबाबत सुद्धा काही प्रमाणात शंका ही निर्माण झाली आहे. म्हणजेच GPS लागू झाल्यानंतर वाहनांचं लोकेशन, रूट, वेग आणि प्रवासाची वेळ सुद्धा या सर्व बाबींचा डेटा हा सरकारकडे उपलब्ध असेल आणि तज्ञांच्या मते किंवा काही जाणकारांच्या मते असं म्हटलं जातंय की सरकार तुमच्या प्रत्येक प्रवासावर लक्ष ठेवू शकतं. जर हा डेटा लीक झाला तर मात्र त्याचा गैरवापर होण्याचा सुद्धा मोठा धोका उद्भवू शकतो अशी सुद्धा शक्यता वर्तवली जाते. तर अनेक जण याकडे सर्व्हिलन्स टूल म्हणून सुद्धा पाहतायत. दरम्यान NHAIने असा दावा केलाय की हा डेटा पूर्णपणे सुरक्षित ठेवला जाईल आणि त्याचा वापर केवळ टोल वसुलीसाठीच हा केला जाणार आहे. त्यामुळे याचा सकारात्मक विचार जर केला तर असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल की आपत्कालीन परिस्थितीमध्ये ही जी प्रणाली आहे ती अतिशय सोयीस्कर होऊ शकते आणि GPS प्रणालीमुळे त्याचा जो आहे तो योग्य वापर सुद्धा करता येऊ शकतो. सॅटेलाइट आधारित टोल प्रणाली ही आपल्या देशामध्ये पहिल्यांदा वापरली जाते का, तर असंही नाहीये, कारण याआधी सुद्धा ही प्रणाली जर्मनी, सिंगापूर आणि काही युरोपियन देशांमध्ये सुद्धा वापरली गेली आहे. त्यामुळे केंद्र सरकारचा हा नवा निर्णय केवळ पारदर्शकता आणण्यासाठी नसून पर्यावरणपूरक प्रवासाला सुद्धा चालना देण्यासाठी आहे आणि असा दावा सुद्धा करण्यात आलाय. पण आता ही झाली एक बाजू, अर्थात सरकारची बाजू, पण नागरिकांच्या मनात सुद्धा याबद्दल काही समस्या, काही प्रश्न
आहेत आणि त्यावर सुद्धा आपण एक नजर टाकूया. तर डिजिटल प्रणाली सगळीकडे लागू केल्यानंतर ग्रामीण भागातील नागरिकांना याचा कितपत वापर करता येऊ शकतो असा प्रश्न आहे. कारण ग्रामीण भागामध्ये अद्याप सुद्धा डिजिटल पेमेंटचा वापर हा फार प्रमाणात केला जात नाही. शहरी भागाच्या तुलनेमध्ये तो फारच कमी आहे. ज्येष्ठ नागरिक किंवा स्मार्टफोन नसलेले चालक मग अशा वेळी काय करणार? इतकंच नाही तर काही दिवसांपूर्वीच आपण मुंबई पुणे महामार्गावरील 33 तासांची इतिहासातील सर्वात मोठा ट्रॅफिक जाम सुद्धा पाहिला असेल. काहींनी तुमच्यातला अनुभवला सुद्धा असेल आणि अशा घटना आपल्याकडे दर 2 दिवसांनी या होतच असतात. म्हणजेच अवाढव्य टोल आकारून सुद्धा नागरिकांना होणारा त्रास मात्र मागील कित्येक वर्षांपासून हा तसाच आहे. अपघातांच्या संख्येमध्ये होणारी वाढ त्यासाठी कोणत्याही उपाययोजना देखील केल्या जात नाही. अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे आहेत, अपूर्ण दुरुस्ती, अपघात प्रवण वळण आणि अपुरी सुविधा दिसून येते. काही ठिकाणी स्वच्छतागृह, पिण्याचं पाणी किंवा आपत्कालीन मदत यांसारख्या मूलभूत सुविधा सुद्धा नागरिकांना मिळत नाहीत आणि यामुळे नागरिकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतोय की टोलमधून कोट्यवधी रुपयांचा महसूल जमा होत असताना प्रवाशांना दर्जेदार आणि सुरक्षित सुविधा का मिळत नाहीयेत. टोल हा केवळ महसूल उभारण्याचा मार्ग न राहता प्रवाशांच्या सोयी सुविधा आणि सुरक्षिततेची जबाबदारी पार पाडणारी एक व्यवस्था आहे असं सुद्धा सर्वसामान्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे त्यांना यातून सकारात्मक अशी अपेक्षा नक्कीच आहे. मग या सुविधा आता नागरिकांना कधी मिळणार या उत्तरांची मात्र आता नागरिकांना अपेक्षा लागून राहिली आहे. त्यामुळे तुर्तास मी इथेच थांबते, पण तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट्टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.